ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की सायली हलव्याचे दागिने घालून तयार झालेली असते, तेव्हा तिथे अर्जुन येतो आणि सगळे अर्जुनला दागिने घालायला सांगतात. त्यावर अर्जुन बोलतो, मी नाही हे दागिने घालणार. त्यावर सर्वजण म्हणतात, तुम्हाला हे दागिने घालावेच लागतील. तेव्हा सायली बोलते, अर्जुन तुम्ही जर हे दागिने घातले नाहीत ना तर पुढचे 4 दिवस मी तुमच्याशी बोलणार नाहीत. तेव्हा दोघेही एकमेकांवर रागावलेले असतात. तर दुसरीकडे आपण पाहतो नागराज काका सुमन काकूंचा डांबून ठेवलेला व्हिडिओ पाहत असतात. तेव्हा त्यांना भूमीने पाहिलेले असते. तेव्हा भूमी म्हणते, अरे ही तर सुमन काकू आहेत. तेव्हा सर्व मुली नागराज काकांच्या मोबाईलमध्ये खरंच सुमन काकूंचा व्हिडिओ आहेत का हे पाहण्यासाठी नागराज काकाला म्हणू लागतात, नागराज काका आमचा जरा फोटो काढाल का. तेव्हा काव्या म्हणते, मी काढते ना. नागराज काकांचा मोबाईल खूपच छान आहे आणि क्लॅरिटी पण खूप मस्त आहे. असं म्हणत काव्या नागराज काकांचा मोबाईल घेते आणि फोटो काढण्याच्या निमित्ताने नागराज काकांच्या मोबाईलमधील सुमन काकूंचा व्हिडिओ पाहते. त्यानंतर आपण पाहतो अर्जुन आणि सायली रूममध्ये येतात. सायली बोलते, अर्जुन तुम्ही मला इथे काय बोलवलं आहेत. तेव्हा भूमी बोलते, मी तुम्हाला इथे बोलवलेलं आहे. तेव्हा भूमी बोलते, आम्हाला सुमन काकू आणि नागराज काकांबद्दल तुम्हाला अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. हे ऐकून अर्जुन आणि सायलीला धक्काच बसतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सायली आणि अर्जुन सुमन काकूंची सुटका कशा प्रकारे करणार हे पाहणे अतिशय मनोरंजक ठरणार आहे. ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवनवीन भाग पाहण्याकरता आमच्या मालिका रंगमंच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.